हॅलो गाईज, लिपीची ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आहेत अक्कलकोटला. अक्कलकोटचा ब्लॉग गेला आहे तर तुम्ही लगेच बघा. शेवटी आपण अक्कलकोटला पोहोचलो आहोत. आपली ही ट्रेन होती. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण रिक्षा हायर केली आहे जी 50 रुपीज घेते शहरात. ठीक आहे, तर त्याला आता पुढचा प्रवास बघूया. आणि आता आपण इकडला आहे. ठीक आहे, आता आपण घुमला जात आहे फ्रेश व्हायला. आणि हे एक आहे यात्री निवास. आणि इथेच खूप सारे यात्री निवास आहेत, आपण बघूयात. यात्री भवन आहे, आपण बघूया. पार्किंग आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते पार्क करू शकता. तिथे वेगळे वेगळे यात्री निवास आहेत. प्रसन्न वातावरण आहे बघा, तुम्ही बघू शकता. तिथे पूर्ण पार्किंग एरिया आहे साईडला. गार्डन सुद्धा आहे खेळायला, तुम्ही बघू शकता. छोटं तुळजा भवानीचं मंदिर आहे. इथे पण गार्डन आहे खेळायसाठी. हे सुद्धा एक यात्री निवास आहे, भक्त निवास, आपण राहू शकतो. ठीक आहे, आम्ही कल्याणवरून ट्रेन बुक केलेली. ठीक आहे, लाईक थोडीशी बुक केलेली कल्याण टू डायरेक्ट अक्कलकोट. तो मग आता आम्ही अक्कलकोटला उतरलो आणि तिथून शेअरिंग ऑटो आहे. ठीक आहे, 50 रुपीज घेतात ते लोक. आणि मग तिथून आम्ही आलो आहोत यात्री निवासला. तर मित्रांनो, आता आपण फ्रेश वगैरे होऊन आलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. ठीक आहे, आणि आता आपण नाश्ता करतोय, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हा स्वामींचा आजूबाजूचा परिसर आहे. ठीक आहे, जिथे एक स्टॉल आहे नाश्त्याचा. तिथे आपण नाश्ता करणार आहोत. हे बघा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत स्वामींच्या इथे दर्शनाला. तुम्ही बघू शकता, एक छोटे छोटे शॉप्स आहेत जिथे आपण पेढे वगैरे घेऊ शकतो. तर मित्रांनो, आपण करत आहोत आता. हे आहे वटवृक्ष मंदिर. मित्रांनो, हे आहे आजूबाजूचा परिसर, ते बघू शकता. तिथे वटवृक्ष मंदिर आहे. खूप जास्त गर्दी आहे, शुक्रवार असेल सुद्धा. हे जे तस्वीर आहे ते 40,500 रुपये रुद्राक्षाने बनवलेले आहे. ते बघू शकता.
तिथे आपल्याला नारळ फोडून मिळतो, तुम्ही बघू शकता. तो आपल्या प्रसादीचा नारळाचा तो आपल्याला इथे फोडून मिळेल. तर मित्रांनो तो फ्रीज मॅग्नेट वगैरे उपलब्ध आहे. ते कलिंगडचा स्टॉल आहे. आता आपण दर्शन घेऊन बाहेर पडलो आहोत. आता आपण चाललो आहोत तुळजापूरला, ते म्हणजे तुळजाभवानी मंदिरला. ठीक आहे. आता आपण अक्कलकोट वरून शेअर ऑटोने आलो आहोत. ते 20 रुपये देऊ आणि तुळजापूरला जायला अक्कलकोट बस स्टँडच्या इथे शेअर ऑटो असतात. तर 150% देतात. आपण बार्गेन केलं तर कमी करू शकतात. तर ठीक आहे, आता पुढचा प्रवास आपण बघूया. तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत तुळजापूरला. ठीक आहे. आता इथे आपण चहा पित आहोत. तुम्ही बघू शकता थांबलो आहोत तिथे चहा प्यायला. खूप गर्दी होते. हे जे लाईन आहे तिथे आहे मंदिर. तुम्ही बघू शकता सगळा मार्केट एरिया आहे. पावसाचं वातावरण केलेलं आहे. शॉप्स आहेत. आणि जास्त गर्दी आहे. शुक्रवार आहे तर बघू शकतात. आणि आता आपण मंदिरच्या इथे पोहोचू. इथे आपण शूज आणि आपलं जे सामान आहे ते आपण ठेवू शकतो. तिथे इथे 20 रुपीज पर बॅग आहे आणि सामान आतमध्ये अलाउड नाहीये. मंदिर आहे ते दिसतंय. खूप जास्त गर्दी आहे, तुम्ही बघू शकता.
खूप गर्दी आहे बघा. गणपतीचं मंदिर तुम्ही बघू शकता. छान डाव्या सोयीचा गणपती आहे. तुमच्या पद्धतीचा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा तुम्ही बघू शकता. मंदिराचा परिसर आहे. थोडा पाऊस लागतो. आता आम्ही निघालोय. मित्रांनो आमचं दर्शन झालंय. आता आम्ही शॉप जरा फिरतो. तिथे आता पाऊस लागून गेलाय. गणपती मंदिर आहे हे. खूप जास्त पाऊस पडतोय म्हणून आता गर्दी कमी झाली आहे लोकांची. आमचं दर्शन घेऊन झालं आहे. आता आम्ही जातोय थोडस खायला तिथे, कारण आता रात्री 8:30ची ट्रेन आहे. मग आम्हाला जायचं आहे ST डेपो मध्ये, जी सोलापूरला आहे. आणि मग तिथून आम्हाला रेल्वे स्टेशनला यायचं. तर चला मग भेटूया पुढे. हे सगळे ज्वेलरीचे शॉप आहे. आमची ट्रेन आहे सिद्धेश्वर 10:30ची आहे सोलापूर स्टेशन वरून. ठीक आहे, तर मग बघू आता कसा प्रवास होतोय. इथून आम्ही आता परत ऑटोने जाऊन आहोत. मित्रांनो फायनली आपण आता स्टेशनला पोहोचलो आहोत. आपण बघू शकता. ठीक आहे, आम्ही ऑटोने आलो आहोत. 20 रुपये पर सीट 2. ठीक आहे, तर ही अशी गर्दी आहे. सोलापूर स्टेशन एकदम मस्त होतं बघा. हे आहे सोलापूर स्टेशनचा परिसर. तुम्ही बघू शकता. हे आहे फूड कोर्ट. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स सुद्धा घेऊ शकता. फ्रूट्सला आम्ही ट्रेन पकडायला जात आहोत. ट्रेन तर ऑलरेडी उभी आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मला. तर चला बघूया आता. तर आता आम्ही आलो आहोत सोलापूर स्टेशनला. खूप सारी गर्दी बघू शकतात. खूप पुढून ट्रेन आहे ही आपली आहे. बघूया हा डब्बा आहे स्टाईल. तर मित्रांनो आपली सीट आपल्याला भेटली आहे. आमचा बर्थडे होता तर मग आम्ही त्यानिमित्ताने आम्ही फिरायला गेलेलो. तर मग तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तर मग तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा मला. ठीक आहे, आता भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. टेलर दादा बाबा टेक केअर. थँक्यू.